ज्या मातेनं या विश्वाला 2 छत्रपती दिले ती राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. ज्या महापुरुषानं या देशातील बहुजनांचा स्वाभिमान जागविला ते कुरवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. तरुणांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे. आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 77 पुस्तके लिहून खऱ्या अर्थानं साहित्यिक असणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. उस्ताद लहुजी साळवे. कर्मयोगी गाडगे महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि ज्या महामानवांनी या देशातील कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी लहुजी प्रतिष्ठान ग्रुप सोलापूर यांच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी व्याख्यानमाला सुरू आहे त्यामधील आजचं हे 4थं पुष्प आहे. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सोलापूरच्या ग्रुपने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाकरता या ठिकाणी लाईव्ह उपस्थित असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती सोलापूरचे प्रमुख माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मध्यवर्ती अध्यक्ष राजीवजी क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते युवराजजी पवार, त्याचबरोबर लहुजी प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय विकी पवार, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता लाईव्ह आलेलो आहे ते आमचे मराठा सेवा संघाचे परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी सोलापूरचे अध्यक्ष आणि अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक चळवळीत काम करणारे आदरणीय रामजी गायकवाड सर आणि हा लाईव्ह कार्यक्रम बघणारे सर्व या लहुजी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो. आज आपल्या व्याख्यानाचा विषय आहे अण्णाभाऊ साठे दुर्लक्षित साहित्य सम्राट. आणि त्या माध्यमातून आपल्याला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि त्यांनी आपल्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये केलेलं काम याचा थोडक्यामध्ये अर्ध्या पाऊण तासामध्ये आढावा घ्यायचा आहे. मित्रांनो, या देशामध्ये बहुजन समाजामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले आणि त्या प्रत्येक महापुरुषांना आपापल्या कालखंडामध्ये इथला जो खरा वर्ग आहे, जो शेतकरी कष्टकरी कामकरी वर्ग आहे, त्या वर्गासाठी आपल्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बरंचसं काम केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक परिवर्तनाची परंपरा या महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये राबवण्याचा रुजवण्याचा प्रयत्न आपल्या महापुरुषांनी केलेला आहे. मग त्यामध्ये 5000 वर्षापासून जी महापुरुषांची फार मोठी परंपरा आहे, मग ते चारवाकापासून बुद्धापासून चक्रधरापासून तर नंतरच्या काळामध्ये जगद्गुरू तुकोबाराय, संत नामदेव महाराज किंवा संतांची जी फार मोठी परंपरा आपल्या देशामध्ये होऊन गेली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ही जी एक परंपरा आहे महापुरुषांची, या परंपरेनं आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला दिशा देण्याचा एक वैचारिक प्रयत्न त्या कालखंडामध्ये केलेला आहे. आणि त्यामध्येच अण्णाभाऊ साठेसुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना किंवा अण्णाभाऊ साठे यांचं जीवन समजून घेत असताना एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा समाजाच्या तळागाळाकरता शेवटच्या क्षणापर्यंत झटणारे आणि समाजाचं प्रबोधन करणारे खरे समाजसेवक म्हणून आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी साहित्याची प्रचंड मोठी निर्मिती केली, परंतु फक्त अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्य सम्राटच नाही किंवा फक्त साहित्यिकच नाही, तर साहित्याची निर्मिती करत असताना प्रत्यक्षपणे सामाजिक चळवळीमध्ये उतरून खऱ्या अर्थानं कशा प्रकारे प्रबोधनाचं काम करायचं आणि त्या माध्यमातून इथल्या कष्टकरी कामकरी शेतकरी बहुजन समाजामध्ये कशा प्रकारे
एक परिवर्तनाची परंपरा रुजवायची, हा वारसा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पूर्वीच्या महापुरुषांकडून घेतला होता आणि त्याचाच परिणाम अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न मित्रांनो केलेला आहे. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक आहे, अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आहे, अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं समाजसेवक आहे आणि अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी विचारवंत म्हणून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल. कारण अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या काही साहित्याची निर्मिती केली, जे नाटकं लिहिली असतील, ज्या कादंबऱ्या लिहिल्या, जे पोवाडे लिहिले, या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या विचारांची जी बैठक होती, त्यांचा जो विचार होता, त्यांच्या संपूर्ण साहित्याचा गाभा जर आपण पाहिला किंवा त्यांच्या संपूर्ण साहित्याचं जर आपण अवलोकन केलं, बारकाईनं त्या सगळ्या साहित्याचा अभ्यास केला, तर निश्चितपणे आपल्या असं लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य इथला जो उपेक्षित वर्ग आहे, इथला जो कष्टकरी वर्ग आहे, इथला जो रंजला गांजला वर्ग आहे, या वर्गाकरता अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली आहे. आणि त्या साहित्याच्या माध्यमातून या वर्गामध्ये जनजागृती करून खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं फार मोठं काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये केलेलं आपणास दिसून येते. आणि म्हणून सोलापूरच्या या प्रतिष्ठानं अण्णाभाऊ साठेंच्या नावानं किंवा अण्णाभाऊ साठेंच्या या जयंतीच्या निमित्तानं जे काही उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये ते राबवतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कालखंडामध्ये आपल्या साहित्याच्या विचाराच्या प्रबोधनाच्या माध्यमातून जे विचार मांडले, तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगावसारख्या छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेले बहुजन समाजामध्ये किंवा इथल्या धर्मव्यवस्थेनं ज्या समाजाला अस्पृश्य म्हणून गणलं होतं किंवा ज्या समाजाला कोणत्याच प्रकारचे हक्क आणि अधिकार इथल्या धर्मव्यवस्थेनं दिलेले नव्हते, अशा एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920ला झाला. आणि ग्रामीण भागामध्ये जन्म झाला असल्यामुळे ग्रामीण भागामधील समाज जीवनाचा अत्यंत सखोल आणि बारकाईनं अण्णाभाऊंनी अभ्यास केला होता. प्रत्यक्षपणे शेती असेल, शेतमजुरी असेल, या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठेंनी अनुभवलेल्या होत्या. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठे हे जे व्यक्तिमत्व आहे किंवा अण्णाभाऊ साठेंचं जे संपूर्ण साहित्य आहे, या संपूर्ण साहित्यामध्ये मित्रांनो आपल्याला इथला जो रंजला गांजला वर्ग आहे, इथला जो उपेक्षित वर्ग आहे, त्या वर्गाचं चित्रण केलेलं आपणास दिसून येते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या आयुष्यामध्ये 77 पुस्तकांची निर्मिती केली. त्यामध्ये जवळपास 35 कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या, काही नाटकं लिहिले, काही पोवाडे लिहिले. आणि या संपूर्ण साहित्याच्या माध्यमातून या पूर्ण आपल्या देशाची जी एक व्यवस्था आहे, जी व्यवस्था अनेक वर्षापासून इथल्या कष्टकरी कामकरी बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचं काम करते किंवा त्यांच्यावर आपला स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते, या व्यवस्थेला अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही खरे या देशाचे मूळ निवासी आहो, आम्हीच खरे या देशाचे नागरिक आहो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं इथल्या संपूर्ण सुखसाधनांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीवर अधिकार असला पाहिजे, हक्क असला पाहिजे, अशा प्रकारची मांडणी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून संपूर्ण हयातभर केलेली मित्रांनो आपणास दिसून येते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधून अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधनाची चळवळ चालवलेली आहे. कारण अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे प्रबोधनाच्या चळवळीसाठीच निर्माण झालेलं साहित्य आहे. अण्णाभाऊ साठेंनी स्वतः कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी शेतमजूर म्हणून काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी स्वतः लहानपणी शेती केलेली आहे. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा इथल्या प्रत्यक्ष कष्टकरी लोकांचं जे जीवन आहे ते अण्णाभाऊ साठेंनी अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी हा विचार मित्रांनो प्रत्यक्षपणे जगाच्या समोर मांडलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य भारताच्याही बाहेर गेलं. इथली जी धर्मव्यवस्था आहे ही वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेमध्ये अण्णाभाऊ साठेंची जात ही एकदम खालच्या वर्णामध्ये म्हणजे शूद्र जातीमध्ये येते. आणि धर्मव्यवस्थेनं इथल्या शूद्रांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारलेले होते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंसारखा माणूस इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये
खालचा ठरतो आणि त्याचं साहित्य सुद्धा वेळोवेळी दुर्लक्षित केल्याचं लक्षात घेतलं पाहिजे. आपला आजचा विषयच आहे की अण्णाभाऊ साठे दुर्लक्षित साहित्य सम्राट. 77 पुस्तकांची निर्मिती करून सुद्धा अण्णाभाऊ साठेंना साहित्यिक म्हणून मान्यता द्यायला इथला जो प्रतिगामी वर्ग आहे, इथला जो उच्चवर्णीय ब्राह्मणी वर्ग आहे, या वर्गानं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला साहित्य म्हणून स्वीकारण्यामध्ये नकार दिलेला होता. अण्णाभाऊ साठेंना साहित्य संमेलनामध्ये प्रवेश नव्हता किंवा जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी लोकांचं साहित्य संमेलन म्हणून जे सांगितले जाते, त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा अण्णाभाऊ साठेंना मिळू शकलं नाही किंवा त्यांना जाणून बुजून ते खालच्या जातीमध्ये असल्यामुळे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलेलं नाही. मित्रांनो, ही जर अवस्था आपण पाहिली तर निश्चितपणे आपल्या लक्षात येते की अजूनही या देशामध्ये 5000 वर्षापासूनचा जो संघर्ष सुरू आहे, 2 गटामधला, प्रतिगामी आणि पुरोगामी या गटामधला, तो संघर्ष अण्णाभाऊ साठेंच्या काळामध्ये होता, अण्णाभाऊंच्या पूर्वीही होता. आणि आज 21व्या शतकामध्ये जगत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग जे आपण म्हणतो, याही काळामध्ये तो संघर्ष संपलेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या महापुरुषांना प्रत्येक काळामध्ये संघर्ष करावा लागला, इथल्या धर्मव्यवस्थेसोबत, इथल्या प्रतिगामी व्यवस्थेसोबत, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेसोबत. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव जे आहे, त्यांचं जन्मनाव, त्यांचं खरं नाव हे तुकाराम आहे. आणि 17व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये संत तुकाराम नावाचे फार मोठे संत होऊन गेलेले आहे. संत तुकारामांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो, तुकोबांनी आपल्या अभंगाच्या 4500 अभंग तुकोबांनी लिहिले आणि या अभंगाच्या माध्यमातून त्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा संत तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून 17व्या शतकातील संत तुकाराम महाराज आणि 20व्या शतकातील अण्णाभाऊ साठे म्हणजेच तुकाराम, कारण अण्णाभाऊंचं नाव तुकाराम होतं, या 2 तुकारामांचा वैचारिक संबंध हा इतका जिव्हाळ्याचा, इतका जवळचा आणि इतका आपुलकीचा होता की तुकोबांनी आपल्या साहित्याच्या, कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून जे विचार 400 वर्षापूर्वी मांडले होते, तसेच विचार 100 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पुस्तकाच्या आणि साहित्याच्या माध्यमातून मांडलेले आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु तरीसुद्धा अण्णाभाऊ दुर्लक्षित राहिले. तरीसुद्धा इथल्या ब्राह्मणी साहित्यिकांनी अण्णाभाऊ साठेंना साहित्यिक म्हणून किंवा त्यांचं साहित्य हे उच्च श्रेणीचं हे मानण्यास नकार दिलेला आहे. ही गोष्ट सुद्धा मित्रांनो आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळं आधुनिक काळामध्ये जर आम्हाला खऱ्या अर्थानं हा संघर्ष समजून घ्यायचा असेल आणि अण्णाभाऊ साठे हे दुर्लक्षित साहित्यिक त्यांनी जरी गणलेले असले तरी आमच्याकरता अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थानं साहित्य सम्राट आहे. इथल्या बहुजन समाजाकरता एक चांगल्या प्रकारचं साहित्य निर्माण करणारे प्रचंड मोठे साहित्यिक आहे. ही गोष्ट आपल्याला इथल्या बहुजन समाजातल्या तरुणांच्या मेंदूवर बिंबवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मित्रांनो प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जो 1 ऑगस्ट हा जन्मदिवस आहे, खऱ्या अर्थानं हा 1 ऑगस्ट जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारनं साजरा करायला पाहिजे होता. परंतु तो दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावानं न करता तो दिवस कुसुमाग्रजांच्या, विवा शिरवाडकरच्या नावानं सुरू सरकारने केलेला आहे. विवा शिरवाडकरने म्हणजे कुसुमाग्रजांनी फक्त 14 पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. त्याच्याही मधली काही पुस्तकं भाषांतरित आहे, म्हणजे काही पुस्तकांचं दुसऱ्याच्या पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिवस साजरा होतो. परंतु ज्या अण्णाभाऊ साठेंनी प्रत्यक्षपणे तळागाळामधल्या जीवनाचा अनुभव घेऊन, प्रत्यक्षपणे शेतामध्ये राबून, कारखान्यामध्ये काम करून स्वतःच्या अनुभवातून साहित्याची निर्मिती केली आणि ज्या साहित्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये फार मोठं परिवर्तन घडून आलं. आधुनिक काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे इथल्या बहुजन समाजाकरता एक दिशादर्शक साहित्य म्हणून त्याची गणना केली जाते. अनेक लोकांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर PhD सुद्धा मिळवलेली आहे. इतकं जबरदस्त साहित्य असताना सुद्धा अण्णाभाऊंना दुर्लक्षित केलं जाते. मित्रांनो, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून 17व्या शतकातील तुकोबांनी ज्याप्रमाणे त्यावेळच्या धर्मव्यवस्थेसोबत संघर्ष केला आणि वेदांचा तो अर्थ आमासेची ठावा एरांनी व्हावा भारमाथा, हा विचार अत्यंत कणखरपणे आणि स्पष्टपणे त्यावेळच्या धर्मव्यवस्थेला सांगितला. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा 20व्या शतकामध्ये तोच विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर उभी नसून ती इथल्या कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांच्या श्रमावर उभी आहे
हा विचार अण्णाभाऊ साठेंनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आमच्या देशातल्या लोकांसमोर मांडलेला आहे. म्हणजे तुकोबांनी जो विज्ञानवादी विचार त्यावेळेस मांडला तोच विचार अण्णाभाऊ साठेंनी म्हणजे आधुनिक तुकारामांनी सुद्धा आपल्या समोर मांडलेला आहे. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे विज्ञानवादी विचाराचे साहित्यिक होते. अण्णाभाऊ साठेंचा विचार हा विज्ञानाला पूरक असणारा आणि समाजामध्ये परिवर्तनवादी, बहुजनवादी आणि विज्ञानवादी विचारांची पेरणी करणारा अण्णाभाऊ साठेंचा विचार होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आमची जी मराठी भाषा आहे, आम्ही जी मराठी भाषा बोलतो, ही इथल्या श्रमकऱ्यांची, इथल्या कष्टकऱ्यांची भाषा आहे, ही इथल्या बहुजनांची भाषा आहे, ही इथल्या वारकरी संतांची भाषा आहे, इथल्या नामदेव तुकोबांची ही वाणी आहे. आणि तीच भाषा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मित्रांनो वापरलेली आहे. आणि म्हणून मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी कलाकार, मराठी संस्कृती, मराठी साहित्यिक या अंगानं आपल्याला मराठी भाषेचा इतिहास सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे समजून घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी ज्या 35 कादंबऱ्यांची निर्मिती केली आणि ज्या 35 कादंबऱ्यांपैकी अनेक कादंबरींवर चित्रपट निघाले, त्यामधल्या 7 चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरवण्यात आलं. इतकं जबरदस्त साहित्य अण्णाभाऊ साठेंनी मित्रांनो लिहिलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आधुनिक काळामध्ये, विशेषतः ज्या लोकांना परिवर्तनाच्या या पुरोगामी चळवळीमध्ये काम करायचं आहे, त्यांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंना आपल्याला समजून घेता येईल. आणि म्हणून अण्णाभाऊंनी अनेक प्रयोग साहित्याच्या क्षेत्रामध्ये केले. अण्णाभाऊ साठेंनी तमाशा करता गाणे लिहिले, गीतं लिहिले आणि तमाशाला सांस्कृतिक वारसा अण्णाभाऊ साठेंनी मिळवून दिलेला आहे. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी जी वैजयंता नावाची कादंबरी लिहिली, ती कादंबरीत तमाशातील स्त्रियांचे शोषण कशा प्रकारे होते आणि तमाशा हा इथला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यामुळं त्याला इथली एक कला म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, या विषयाला अनुसरून अण्णाभाऊ साठेंनी वैजयंता ही कादंबरी लिहिली आणि त्या माध्यमातून समाजाचं चित्रण जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहित आहे की अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी प्रचंड गाजलेली आहे. या फकीरा कादंबरीचा जो नायक आहे, जो ब्रिटिशांचा खजिना आणि धान्य गोदाम लुटून जिथले गोरगरीब आहे, जी इथले कष्टकरी आहे, श्रमिक आहे, ज्यांना 2 वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत आहे, अशा लोकांना तो ब्रिटिशांचा खजिना लुटून अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीचा नायक त्या लोकांना त्या धान्याचं वाटप करतो. अशा एका तरुणाची कथा अण्णाभाऊ साठेंनी फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि 1961 मध्ये या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून सरकारचा पुरस्कार सुद्धा मित्रांनो प्राप्त झालेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रत्येक कादंबरी ही इथल्या समाज जीवनाशी निगडित आहे. इथल्या समाज जीवनामध्ये घडणाऱ्या दररोजच्या घडामोडीचं प्रतिबिंब अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक कादंबरीमध्ये पडलेलं मित्रांनो आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अण्णाभाऊचं साहित्य हे ज्वलंत आहे, हे जिवंत आहे. इथल्या माणसांना ते जगवणारं आणि जागवणारं आहे. आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसामध्ये स्फुल्लिंग आणि ऊर्जा निर्माण करणारं साहित्य अण्णाभाऊ साठेंचं आहे. तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे दुर्लक्षित राहतात. तरीसुद्धा अण्णाभाऊ साठेंना साहित्य संमेलनाचं निमंत्रण येत नाही. तरीसुद्धा अण्णाभाऊ साठेंना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळू शकत नाही. ज्या लोकांनी 2-4 काव्यसंग्रह लिहिले किंवा ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा ज्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे मोठमोठी पुस्तकं नाही, असे लोक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. परंतु आमचे अण्णाभाऊ मात्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पात्र ठरत नाही. मित्रांनो, ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये 1885 मध्ये जेव्हा हे साहित्य संमेलन सुरू झालं मराठीचं, तेव्हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना या साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलेलं असताना महात्मा फुलेंनी ते निमंत्रण नाकारलं आणि मी तुमच्या साहित्य संमेलनाला येऊ शकत नाही, कारण तुमच्या साहित्य संमेलनामध्ये किंवा तुमच्या साहित्यामधून, तुमच्या विचारपीठावरून इथला कष्टकरी, श्रमकरी, इथला शेतकरी, इथला बहुजन समाज, इथला रंजला गाणला याचे कोणतेही प्रश्न मांडले जात नाही. इथल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार बहाल करण्याच्या कोणत्याही गोष्टी तुमच्या उच्चवर्णीयाच्या साहित्यामधून सांगितल्या जात नाही. आणि म्हणून तुमचं साहित्य संमेलन इथल्या मूढवर्णीय, उच्चवर्णीय, ब्राह्मणी समाजाचं साहित्य संमेलन आहे. अशा प्रकारचं उत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना दिलं होतं आणि त्या ठिकाणी जाण्याचं नाकारलं. आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून खरा परिवर्तनाचा विचार महात्मा फुलेंनी दिला. त्याच महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याची मित्रांनो निर्मिती केलेली आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि म्हणून अण्णाभाऊंनी
आपल्या साहित्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी समाजासमोर मांडलेल्या आहेत. जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव, अशा प्रकारची लेखणी, अशा प्रकारचा विचार अण्णाभाऊ साठेंनी मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णाभाऊ साठेंनी प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणले आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष उभा केला होता, इथल्या दीनदलितांचा, इथल्या गोरगरिबांचा, ज्यांना हक्क आणि अधिकार मिळत नव्हते, जे सगळे अधिकार नाकारले गेले होते इथल्या धर्मव्यवस्थेमुळं, ते संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येकाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अण्णाभाऊ साठेंनी प्रत्यक्षपणे आपल्या जीवनामध्ये अंगीकारून आपल्या साहित्यामध्ये त्या विचाराचं प्रतिबिंब उमटवलं आणि ते साहित्य समाजाच्या समोर पेश केलं आणि त्या साहित्यामधून फार मोठी क्रांती आणि परिवर्तन अण्णाभाऊ साठेंनी मित्रांनो केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून भारतामधल्या जाती व्यवस्थेमुळे जरी अण्णाभाऊ साठेंचा सन्मान करण्याकरता इथल्या उच्चवर्णीय साहित्यिकांनी आपला हात आखुडता घेतलेला असला तरी रशियामध्ये मात्र अण्णाभाऊ साठेंचा सन्मान आणि सत्कार झालेला आहे. रशियाच्या लोकांना आणि तिथल्या राज्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या बुद्धिमत्तेचं, त्यांच्या ज्ञानाचं आणि त्यांच्या कर्तृत्वाचं महत्त्व पटलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंना रशियाचं निमंत्रण आलं. अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले आणि रशियामधल्या मॉस्कोच्या लाल चौकामध्ये अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं पोवाड्याच्या माध्यमातून. तिथल्या रशियन दुभाषिकानं ते तिथल्या लोकांना सांगितलं आणि अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांसमोर सांगितलं की तिथल्या लोकांच्या अंगावर शहारे यायला लागले. आणि अण्णाभाऊ साठेंच्या या वक्तृत्वामुळं, त्यांच्या विचारामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी सांगितल्यामुळं तिथले लोक प्रेरित झाले आणि तिथल्या कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या विचारपीठावरच अण्णाभाऊ साठेंना मिठी मारली आणि सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुमच्या देशामध्ये जन्माला आला, असा माणूस जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार साता समुद्रापलीकडे नेऊन जगामधल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व सांगण्याचं फार मोठं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून शिवाजी भारताच्या बाहेर साता समुद्रापलीकडे पोहोचवलेली आहे. ही गोष्ट मित्रांनो आपल्याला इथल्या तरुणांच्या डोक्यावर बिंबवण्याची नितांत गरज आहे आणि म्हणून त्या अंगानं आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्याकडे पाहायला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचा परदेशामध्ये गौरव झाला आणि अण्णाभाऊ साठेंनी आमच्या देशामध्ये जे अनेक मोठमोठे आंदोलन इथल्या कष्टकऱ्यांचे, कामकऱ्यांचे झाले त्यामध्ये भाग घेतला. महाराष्ट्रामध्ये जे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं आणि 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं योगदान आहे. अनेकदा आपल्याला काही चुकीचे नावं सांगण्यात येतात आणि त्याच लोकांचा गौरव केला जातो आणि बहुजन समाजामधल्या ज्या लोकांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीकरता प्रयत्न केले किंवा अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांची नावं मात्र दुर्लक्षित राहतात. अण्णाभाऊ साठे सुद्धा अशाच प्रकारे दुर्लक्षित राहिलेलं एक व्यक्तिमत्व आहे. या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे असेल, शाहीर अमर शेख असेल, यासारख्या शाहीर गव्हाणकर असेल, यासारख्या लोकांनी प्रचंड मोठं काम हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरता प्रयत्न फार मोठे करण्याचं अण्णाभाऊ साठेंनी मित्रांनो केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला त्या अंगानं पाहण्याची सुद्धा नितांत गरज आहे. अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे, हा जो विचार आहे, तुकोबांनी जे सांगितलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धन जन लोका. तोच विचार की शब्द हे शस्त्र आहे, शब्द हे रत्न आहे आणि म्हणून शब्दाच्या माध्यमातून आम्हाला समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. कारण इथल्या काही लोकांनी शब्दाच्याच माध्यमातून इथल्या समस्त बहुजन समाजाला गुलाम बनवलेला आहे. शब्दाच्याच माध्यमातून आमच्यावर गुलामी लादलेली आहे. धर्मग्रंथाच्या माध्यमातून शब्दांचा खेळ करून, संस्कृतच्या माध्यमातून आणि इथल्या सगळ्या लोकांना संस्कृत वाचनाची बंदी करून फक्त संस्कृतची मालकी मुठभरांच्या हातामध्ये ठेवून या देशाचा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवला आणि आमचे जे बुद्धापासून, चार्वाकापासून, बळीराजापासून जे खरे महापुरुष होते ते आमच्यापासून दूर ठेवले. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून शब्दाची महती ओळखली, शब्दाचं महत्त्व ओळखलं आणि या शब्दावर स्वार होऊन फक्त ते 1.5 दिवस जरी शाळा शिकलेले असले तरी त्यांनी नंतर अक्षर ज्ञान शिकलं, अक्षर ओळख केली आणि 1.5 दिवस शाळा शिकलेल्या माणसानं एखाद्या प्रचंड विद्वान असलेल्या माणसाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती मित्रांनो केलेली आहे. आणि म्हणून पंडित नेहरू सारख्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचून आणि रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जो गौरव झाला
तो गौरव जेव्हा पंडित नेहरूंच्या कानी पडला तेव्हा पंडित नेहरूंना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की हा व्यक्ती कोण आहे, हा माणूस कोण आहे की जो परदेशामध्ये गेल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती आणि तिथल्या कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष या माणसाचा गौरव करतात, सन्मान करतात, आणि माझ्यापर्यंत भारतामध्ये त्या माणसाची कीर्ती रशियामधून येते, परंतु आमच्या देशातल्या लोकांना मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या विद्वत्तेची किंमत समजत नाही. मित्रांनो, आमच्या महापुरुषांचं वेळोवेळी असंच झालेलं आहे. बहुजन समाजामध्ये अनेक विद्वान, अनेक मोठमोठे विचारवंत, तत्वज्ञ जन्माला आलेले आहे, परंतु या सगळ्यांच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो संघर्ष आहे हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. इथली जी व्यवस्था आहे, मनुवादी व्यवस्था, ही मनुवादी व्यवस्था अजूनही आम्हाला गुलाम बनवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असते. सध्याचाही काळ तोच आहे. आताही बहुजन समाजामधल्या साहित्यिकांचं साहित्य दडपून त्या ठिकाणी मुठभर उच्चवर्णीयांचं साहित्य अभ्यासक्रमामध्ये लावण्याचं फार मोठं षडयंत्र नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणून या लहुजी प्रतिष्ठानसारखे जे अनेक प्रतिष्ठानं, अनेक सामाजिक संघटना आमच्या देशामध्ये काम करतात, त्यांनी जागृत असलं पाहिजे. त्यांनी या सगळ्या देशामध्ये घडणाऱ्या घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आमच्या साहित्यिकांचं साहित्य अभ्यासक्रमामध्ये कसं येईल आणि खऱ्या अर्थानं आमचं साहित्य जगासमोर आमच्या साहित्यिकांचं कसं पोचेल आणि त्या साहित्यामधून आम्हाला आमच्यावर लादलेली वैचारिक गुलामगिरी कशी नष्ट करता येईल याच्यासाठी मित्रांनो प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजच्या काळामध्ये सध्या जो साहित्यिक असेल, जो लेखक असेल, जो विचारवंत असेल, जो पत्रकार असेल, एखादा कलाकार असेल, जो सत्य विचार मांडतो, जो वास्तववादी विचार मांडतो, तुकोबांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, म्हणजे कोणी काय सांगते म्हणून नाही तर आमचा स्वतःचा मेंदू काय सांगते, विचार काय सांगते, यावर विश्वास ठेवणारे जे लोक या देशामध्ये आहे त्यांना मात्र सध्या टार्गेट करणं सुरू आहे. त्यांना तुरुंगामध्ये टाकणं सुरू आहे. जे सत्य विचार मांडतात, जो खरा विचार मांडतात, त्यांच्याबद्दल दडपशाही सुरू आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला अण्णाभाऊ साठेंची 77ही पुस्तकं त्यांनी जे निर्माण केली आपल्या फक्त 49-50 वर्षाच्या आयुष्यामध्ये, ती सगळी पुस्तकं इथल्या तरुणांपर्यंत पोहोचवणं, इथल्या खेड्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या विचारावर चालणाऱ्या त्यांच्या प्रत्येक वारसदाराची आहे. ही गोष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील, जे जे संशोधक अभ्यासक ज्या ज्या पद्धतीनं सखोल अभ्यास करून आणखी अण्णाभाऊ साठेंचं दुर्लक्षित राहिलेलं जे साहित्य आहे ते समाजासमोर आणण्याचा प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न केला पाहिजे. कारण हा माणूस अण्णाभाऊ साठे हा जरी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले व्यक्ती असले तरी काम मात्र असामान्य अशा दर्जाचं केलेलं आहे. असामान्य काम करून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं, त्यांच्या समस्या, प्रश्न आणि अडचणी साहित्यामधून जगासमोर मांडण्याचं फार मोठं काम अण्णाभाऊंनी मित्रांनो हाल अपेष्टा सहन करत केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं साहित्य, त्यांचा विचार, त्यांचे प्रयत्न आणि कर्तृत्व दुर्लक्षित राहता कामा नये. याकरता आपल्याला संपूर्ण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचकरता अशा प्रकारच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन असते. आणि म्हणून अण्णाभाऊंनी ज्या ज्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली, ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजासमोर मांडल्या, त्या गोष्टी पुनश्च एकदा आपण इथल्या तळागाळापर्यंत पोहोचून इथल्या अभ्यासक्रमामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कसं पोहोचवता येईल याकरता सर्वांनी एकदिलानं प्रयत्न आपण करूया. तीच खरी अण्णाभाऊ साठेंना आदरांजली ठरेल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण मला बोलावलं, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल लहुजी प्रतिष्ठान सोलापूर, त्यांचे अध्यक्ष विकी पवार, आमचे मित्र रामजी गायकवाड आणि समस्त कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.